देशात नव्हे तर आशिया खंडात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत संपन्न झाला। आज या सप्ताहाचा अखेरचा दिवस लाखो भाविकांना या ठिकाणी 12,000 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत 350 ट्रॅक्टरमधून हा महाप्रसाद 7 मिनिटात वाटप करण्यात आला। लाखो भाविक हा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। जवळपास 12,000 स्वयंसेवक आणि 350 ट्रॅक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसादाचे वितरण होत आहे। आपल्या सोबत नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? यावर्षी सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा सप्ताह आमच्या तालुक्यात पंचाळी येथे पार पडला। मी सर्व भाविकांना धन्यवाद देतो की सगळ्यांनी मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। त्याच्यापेक्षा जास्त पंचाळे गाव, सिन्नर तालुका आणि पंचाळे शहा, पंचाळे या सर्व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी सर्व भाविकांची व्यवस्था ठेवली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। आणि इतका मोठा जनसमुदाय शिस्तबद्धपणे इथे उपस्थित झाला आणि सर्व लोकांनी या सेवेचा लाभ घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। युवा पिढीने देखील यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, यासाठी युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? व्यसनमुक्ती आणि सर्वसामान्य लोकांची वर्तणूक, राजकारण बाजूला ठेवून कसं काम करावं हे या सप्ताहातून दिसतं। आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वच तरुणांनी याच्यात सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाची धुरा पुढे कशी चालेल याची काळजी घेतली। काय सांगाल? श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 177वा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि यात अनेक रेकॉर्ड झाले। आमटी भाकरीचा आणि पहिल्या दिवशी पुरणपोळीचा, मांड्याचा, प्रसादाचा आणि आज सुद्धा 10 लाख लोकांपेक्षा जास्त भाविकांना आपण फक्त 5 ते 6 मिनिटात हा प्रसाद वाढलाय। खूप एकदम शिस्तीने आणि स्वयंशिस्तीने असा हा प्रसाद वाढला गेला। खूप संख्येने भाविक आले आणि या ठिकाणी मंत मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कालचकिर्तनाने आज या कार्यक्रमाची सांगता झाली आहे। खरोखरच मी आलेल्या सर्व स्वयंसेवकांचं, सर्व तरुण बांधवांचं, सप्ताह कमिटीच्या वतीनं लाखो भाविकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। आम्हाला जी साथ दिली त्याच्याबद्दल संबंध पंचाळा पंचकृषी, शहा पंचकृषी, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातील सर्व भाविकांचा मी सप्ताह कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो। सप्ताह कमिटीचे काही पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगा? सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी 7ही दिवस ज्याप्रमाणे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होती, त्याही पेक्षा आज काल्याच्या दिवशी साधारण 10 लाखापेक्षाही जास्त भाविक या ठिकाणी उपस्थित आहे आणि 10 लाखापेक्षाही जास्त भाविक या ठिकाणी उपस्थित असूनही आमच्या स्वयंसेवकांनी कोणत्याही प्रकारची कमी न पडू देता आजपर्यंत 8 मिनिटांमध्ये काल्याच्या पंक्तीची वाढी पूर्ण झालेली आहे। परंतु आज एक रेकॉर्ड नवीन झालेला आहे। 5 ते 6 मिनिटांमध्ये आमच्या सर्व स्वयंसेवकांनी ही वाढी पूर्ण केली। त्यामध्ये विशेषत्वाने पंचाळे आणि पंचाळे परिसर खूप सहभागी आहे। साधारण 350 पेक्षाही जास्त ट्रॅक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे। प्रत्येक ट्रॅक्टरला आम्ही टोकन नंबर दिलेला आहे आणि त्या टोकन नंबरवरती स्वतंत्र अशी व्यवस्था करून प्रत्येक ट्रॅक्टरला 40 स्वयंसेवक ठेवले। त्यामुळे ती वाढी 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण झाली। सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने हा सप्ताह खऱ्या अर्थाने यशस्वी झाला। रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह यशस्वी झाला, याचा मनस्वी आनंद आम्हाला होतो। या ठिकाणी 12,000 पेक्षाही जास्त स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहे। खऱ्या अर्थाने मी प्रथम पसंती कोणाला देईल तर ट्रॅक्टर आणि स्वयंसेवक यांना मी प्रथम पसंती देईल। धन्यवाद। नियोजन कमिटीचे सदस्य देखील आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगा? श्री संत योगीराज गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आम्हाला जो सिन्नर तालुका असेल, नगर जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, या तिन्ही जिल्ह्यांना जो आनंद मिळाला तो आम्हाला याच डोळा हा आनंद अतिशय अभूतपूर्व असा सोहळा आम्हाला सिन्नर तालुक्यामध्ये करण्याचं भाग्य
मिळालं आणि सर्व संतांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल रामगिरी महाराज यांचे आम्ही शतशः ऋणी राहू एवढंच या निमित्ताने बोलतो. सर्व आलेल्या भाविकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो 177 अखंड हरिनाम सप्ताह आहे, हा गंगागिरी महाराजांच्या कृपेने व रामगिरी महाराजांच्या प्रेरणेने आशीर्वादाने मिळालेला आहे. या सप्ताहात आम्हाला पदाधिकारी म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली, त्या संधीमध्ये या सिन्नर तालुक्यातील खूप लोकांचे अनंत उपकार आमच्यावर झालेले आहे. हा सप्ताह पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत खूप अभूतपूर्व झालेला आहे आणि हा अभूतपूर्व करण्यासाठी ज्या स्वयंसेवकांनी मदत केली, ज्या महिला मंडळींनी मदत केली, खास करून स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संतोष भाऊचे 1500 स्वयंसेवक इथे येऊन एकदम शिस्तबद्ध त्यांनी काम केलं. या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांचे आमची कमिटी, आमचे अध्यक्ष सचिव अरुणभाऊ थोरात, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी जे कधी विसरणार नाही यांचे ऋण, त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाही.